तेरी जन्मों की, तेरी जन्मों की भटकन मिटेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी जन्मों की, तेरी जन्मों की भटकन मिटेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी नैया, तेरी नैया खबर ना फंसेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी जन्मों की, तेरी जन्मों की भटकन मिटेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। राधा राधा नाम की तो महिमा पार है, राधा राधा नाम सब बेदर को पार है। राधा राधा नाम की तो महिमा पार है, राधा राधा नाम सब बेदर को पार है। तेरी हर एक, तेरी हर एक बाधा हरेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी नैया, तेरी नैया खबर ना फंसेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। चला भाग्यवंतानं चला, कथेला प्रारंभ होत आहे। चला भाग्यवंतानं चला। कोई नहीं तेरा यहाँ सच्चा राधा नाम है, राधा नाम जपने से मिले घनश्याम है। कोई नहीं तेरा यहाँ सच्चा राधा नाम है, राधा नाम जपने से मिले घनश्याम है। तेरी खुशियों से, तेरी खुशियों से झोलियाँ भरेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी नैया, तेरी नैया खबर ना फंसेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा।
कृपामयी श्री राधे कृपा बरसाती है, गुण अब गुण ना देखे अपना बनाती है। कृपामयी श्री राधे कृपा बरसाती है, गुण अब गुण ना देखे अपना बनाती है। तेरी बिगड़ी बात बनेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। तेरी जन्ममुखी भटकन मिटेगी, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा, तू राधे राधे बोले जरा। अरे चला भाग्यवंतांनो चला। हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा स्वदा नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु आशक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मा कुष्माण्डरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम ह्रीं चामुण्डे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमस्तुते। ओम ज्ञानी नामपि चेतासि देवी भगवती हिमालय से ऊंची है मेरी माँ लेकिन पत्थर सी कठोर नहीं, अगन से तेज है लेकिन अगन सी जलाती नहीं।
हवा से भी ज्यादा है लेकिन हवा से उड़ाती नहीं। सागर से खारी लेकिन सागर से खारी। माता रानी की जय, महारानी की जय। माता रानी की जय, महारानी की जय। माता रानी की जय, महारानी की जय। महारानी की जय, महारानी की जय। फूल बरसाने वाली की जय जय जय। बरसाने वाली की जय जय जय। फूल बरसाने वाली की जय जय जय। बरसाने वाली की जय जय जय। फूल 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 बरसाने वाली की जय जय जय। माता रानी की जय, महारानी की 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 जय। गन 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 गनाथ भूते। ओ गन गन गनाथ भूते। गण गण गणात भूति। गण गणात भूति। गन गन गनाथ भूते। गन गन गनाथ भूते। गण गण गणात भूति। गण गण गणात भूति। गन गन गनाथ भूते। गन गन गनाथ भूते। गण गण गणात भूति। गण गण गणात भूति। गन गन गनाथ भूते। गन गन गनाथ भूते। गण गण गणात भूति। गण गण गणात भूति। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः
शिवाय ओम नमः शिवाय। जगदम्बा माता की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। श्री संत गजानन महाराज की जय। हरे चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकक्षरम पुंसा महापातकनाशनम। चराचरामध्ये वास करणारी आणि आई भगवतीची चितविलास शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी आपण आई भगवतीचं चरित्र श्रवण करीत असताना प्रभू रामचंद्रांचं चरित्र काही प्रसंग त्यातील ज्या आई भगवतीशी संबंधित आहे तसेच व्यासांनी श्रीमद देवी भागवत पुराणामध्ये जे प्रसंग दिलेले आहेत ते प्रसंग आपण या ठिकाणी पाहत आहोत। स्वतंत्र रामकथा जर असेल तर सविस्तर सांगितल्या जाते, पण श्रीमद देवी भागवत कथेमध्ये आलेलं हे आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र, आई भगवती सीता त्यांचं चरित्र आज आपण धनुष्य यज्ञ पूर्ण केल्यानंतर रामचंद्रांनी आता तो धनुष्य यज्ञ पूर्ण करण्यासाठी सुद्धा आई भगवतीने रामचंद्रांना मदत केली, आपली शक्ती दिली आणि त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर प्रथमतः स्वयंवर झालं आणि नंतर दशरथ राजांना पत्र पाठवण्यात आलं। विश्वामित्रांच्या यज्ञापासून तर आतापर्यंत धनुष्य यज्ञापर्यंत सर्व प्रसंग अहिल्या उद्धार वगैरे सर्व विश्वामित्रांनी पाठवलं पत्रामध्ये आणि या रामचंद्रांनी या ठिकाणी धनुष्य यज्ञ पूर्ण केला। सीतेशी विवाह करावा लागेल, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यावं लागेल। दशरथ राजे आणि इतर सर्व त्या ठिकाणी येतात आणि रामचंद्रांना सीता माता आणि रामचंद्रांच्या भावांना सीतेच्या बहिणी देण्यात आल्या। 14 भावांचा आणि विवाह एकाच मांडवात। सीता दिली रामचंद्रांना, उर्मिला दिली लक्ष्मणाला, मांडवी दिली भरताला आणि श्रुतकीर्ती दिली शत्रुघ्नाला। याच्यामध्ये 2 आहे जनकाच्या आणि 2 आहे कुशकेतूच्या, म्हणजे जनकाचे बंधू। आणि तो थाटामाटामध्ये विवाह पार पडल्यानंतर बरेच दिवस विवाह सोहळा चालला आणि एक दिवस दशरथ राजांनी निरोप घेतला जनकांचा की आता आम्ही निघायला पाहिजे। आणि त्यावेळेला डोळ्यामध्ये अश्रू आले जनकांच्या। दशरथ राजांनी जसा निरोप मागितला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले जनकांच्या आणि जनकांनी सांगायला सुरुवात केली की माझी सीता ही माझी कन्या नाही, मला मिळालेली आहे, पण हिच्याकडून जर काही चुका होतील ना तर हिला माफ करावं
अशी माझी विनंती आहे. आणि माझ्या सीतेला तुम्ही पदरात घ्या, फार भोडी आहे. त्यावेळेला जनकांना दशरथ राजांनी सांगितलं. दशरथ राजे म्हणाले जनकांना, अहो खऱ्या अर्थाने तुम्ही दाते आहेत आणि मी भिकारी आहे तुमच्या पुढं. मी मुलांचा बाप जरी असेल ना तरी मी भिकारी आहे. तुम्ही मुलीचे बाप असाल पण त्या ठिकाणी तुम्ही दाते आहेत. मी तुम्हाला मुलगी मागितली, मी भिकारी आहे, याचं काय तुमच्या द्वारामध्ये? आणि तुम्ही मला कन्यादान केले तुमचे, बरं का? आणि सीतेसारखी सून मला मिळाली तुम्ही कन्यादान केल्यामुळे. आजपासून ही सीता माझी कन्या आहे, चिंता करण्याची गरज नाही. आतापर्यंत सीता ही तुमची कन्या आहे, पण आता तुम्ही दान केली, हा, ती कन्या आमची झाली. हे रामकथा शिकवते. सासू सासऱ्याने सुनबाईला मुलगी समजावं आणि मुलीने सासू सासऱ्याला आई बाप समजावं, धीराला भाऊ समजावं आणि नंतर आनंद घ्यायचा जीवनाचा. एखाद्याचं कितीही चुकलं ना तर त्या ठिकाणी टोकाची जास्त भूमिका घ्यायची नाही, मग जीवनात आनंद नाही संसारामध्ये. जर घ्यायचा म्हटलं ना तर एवढा आनंद घेता येतो, अयोध्या नगरीच्या महालासारखा आनंद घेता येतो, बरं का? सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागावं. आणि या ठिकाणी दशरथ आणि जनकाचं उदाहरण घ्यावं, दोघं व्याह्यांनी. त्याच्यामध्ये कोणी कमी अधिक नाही, दोघांनी एकमेकाला मिठीमध्ये घेतलं. एका क्षणामध्ये मिथिला नगरीमध्ये सर्व आतापर्यंत जो आनंद होता, सीता जाणार म्हटल्यानंतर सगळं दुःखाचं वातावरण पसरलं त्या ठिकाणी. सीता ही भक्ती आहे, सीता ही भक्ती आहे. मूर्तिमंत भक्ती म्हणजे सीता, मूर्तिमंत ज्ञान म्हणजे रामचंद्र आणि मूर्तिमंत वैराग्य म्हणजेच लक्ष्मण. आणि सीतारूपी भक्ती ज्या दिवशी जीवनातून निघून जाईल ना त्या दिवशी दुःखाशिवाय काही उरत नाही जीवनामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे सर्व सुख त्याच्या जीवनामध्ये आहे, समाधान त्याच्या जीवनामध्ये, आनंद त्याच्या जीवनामध्ये. पण भक्ती जर नसेल ना तर त्याच्या जीवनामध्ये दुःख यायला वेळ लागत नाही. सीता निघून जाणार म्हटल्यानंतर सर्व रडायला लागले. सीता चली राम के साथ, रो रही सुनैना. 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 रो रहे जनक जीता, रो रहे जनक जीता, कब आएगी आंगना. सीता चली राम के साथ, रो रही सुनैना. सीता चली राम के साथ, रो रही सुनैना. सीता चली राम के साथ, रो रही सुनैना. सीता चली राम के साथ, रो रही सुनैना.
आणि सीता रामचंद्र सर्व रथामध्ये बसतात आणि अयोध्या नगरीमध्ये येतात. आणि अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर सर्व आनंदाचं वातावरण आहे. आता अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे. आणि त्यामध्ये दशरथ राजे आणि त्यांच्या कानाच्या जवळ आलेला एक पांढरा केस त्यांनी पाहिला. आता आपण राज्य सांभाळण्याच्या लायकीचे नाही. आता रामाला राज्यावरती बसवायला पाहिजे. जरा कर्णमुडी सांगू आली गोष्टी मृत्यूच्या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. आणि रामचंद्रांचा आता राज्य अभिषेकाने जाहीर केल्यानंतर रामराज्य येणार. सर्वांच्या मनामध्ये तो एक आनंद आहे की रामराज्य येणार, रामराज्य येणार. सर्वांच्या जीवनामध्ये आनंद येणार. त्यामध्ये कैकेयी सुद्धा नाचायला लागली. आणि मंथरा त्या ठिकाणी आल्यानंतर कैकेयीला पाहिलं नाचताना आणि मंथरा म्हणाली कैकेयी बहुत आनंद में है, बहुत खुशी में है, आखिर बात क्या है? कैकेयी ने कहा देख मंथरा, कल से मेरा राम राजा बन जाएगा क्योंकि मेरा राम का राज तिलक होने वाला है और राम राजा बन जाएगा तो मैं राजमाता कहलाऊंगी. तब कैकेयी ने कहा अरे पगली मत बन, राम तेरा बेटा थोड़ी है, वो तो कौशल्य का बेटा है. राजमाता तो कौशल्या कहलाएगी, तू तो दासी बन जाएगी कौशल्य की. तब कैकेयी ने कहा नहीं मंथरा, मेरी कौशल्या दीदी बहुत अच्छी है, मेरा बेटा राम भी बहुत अच्छा है, राजमाता तो मैं ही कहलाऊंगी. कौशल्या दीदी ने सिर्फ जन्म दिया है राम को, लेकिन पाला तो मैंने. मंथराला वाटलं की हे ऐकायला तयार नाही. चक्कर येऊन असे खाली पडणार असं दाखवलं. तेवढ्यात मंथराला धावा आणि सावरायला आली कैकेयी. हाताचा स्पर्श झाला आणि जसा लाईनला हा स्पर्श झाला की करंट येतो ना, तसा वाईट विचाराचा करंट आला कैकेयीच्या मनामध्ये. नंतर म्हणाली मंथरा सांग तुझं काय म्हणणं आहे. म्हणे रामाला राज्यावरती बसवायचं नाही, भरताला बसव तुझ्या पुत्राला. आणि रामाला 14 वर्षाकरता वनवासामध्ये पाठवलं. हे कसं शक्य आहे? मंथरा म्हणाली दशरथाने तुला 2 वर दिलेले आहेत. ज्या वेळेला युद्धामध्ये रथाचा आक मोडल्यानंतर तू स्वतःचा हात घातला होता रथामध्ये आणि विजय मिळून दिला होता दशरथांना, तेव्हा दशरथ राजांनी तुला 2 वर दिले होते. तेव्हा तू सांगितलं होतं ना की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मागणार. म्हणे हो, मग ते 2 वर मागून घे. एका वरामध्ये भरताला राज्य माग आधी, नंतर वनवासामध्ये पाठव रामचंद्रांना. त्यावेळेला कैकेयी रुसून बसली कोप भवनामध्ये. या ठिकाणी फक्त कथा ऐकू नका, प्रसंगाचा चांगला विचार करा. ह्या कैकेयी आधी रामचंद्राला वनवासामध्ये पाठवायला तयार नाही. राम राज्य अभिषेक होणार, राम राज्य येणार, आनंदामध्ये नाचते आहे. पण ऐकलं कुणाचं? मंथराचं. आपलं घर जर फुटत असेल, आपल्या घरामध्ये जर झगडा होत असेल, याला कारण आहे ना घरातील नाही, याला कोण आहे? मंथरा. म्हणून अशा मंथरापासून सावध झालं पाहिजे. मंथरामध्ये म्हणजे पुरुषांचाही वर्ग राहू शकतो तर महिलांचाही राहू शकतो. कोण काय घरामध्ये झगडा करेल सांगताय? आपल्या घरच्यांचे किती मन चांगले असू दे एकमेकाच्या बाबतीमध्ये, आहे की नाही? तसं सावध राहायचं. या ठिकाणी अयोध्या नगरीचा महाल आणि त्या महालातला आनंद
आणि एका क्षणामध्ये त्याचं दुःखात रूपांतर झालं. कोणामुळे? मंथरामुळे. म्हणून अशा मंथरापासून सावध झालं पाहिजे माणसाने. मग चिंता नाही जीवनामध्ये. आणि रुसून बसली काही दशरथ राजाला कळलं काही रुसून बसली. आणि कोप भवनामध्ये जर राणी रुसून बसली तर राजाला यावं लागत होतं. दशरथ राजे आले आणि 3 शब्दामध्ये स्तुती केली कैकेयीची. खोटी स्तुती आहे ती. सुमुखी, सुनयनी आणि कोकिळेसारखा स्वर असणारी अशी स्तुती केली. वर्णन खोटं आहे, खरं वर्णन नाही. खोटं वर्णन आहे. सुमुखी, आता ते चांगलं मुख म्हणता येईल का? सुमुखी म्हणजे चांगल्या मुखी. अहो, रामाचं नाव घेणारं जे मुख आहे ते चांगलं मुख म्हणता येईल. जे रामाला 14 वर्षाकरता वनवासामध्ये पाठवायला तयार आहे ते सुमुखी कसं होईल? सुनयनी सुद्धा शब्द त्या ठिकाणी खोटा आहे. सुनयनी म्हणजे चांगलं पाहणारी, चांगल्या डोळ्याची, हाही शब्द खोटा आहे. अहो, एकाच नाही, फक्त कौसल्या मातेच वाईट नाही पाहिलं तर सर्व अयोध्येच्या सर्वांचं. या ठिकाणी काही कोणाचाही भलाचा विचार या ठिकाणी केला नाही. आणि कोकिळीसारखा स्वर असणारी ही उपमा दिली, हेही खोटीच आहे. कोकिळीसारखा स्वर असणारे सविस्तर रामकथेमध्ये पाहू आपण. या 3च मुद्द्याचा प्रसंग अर्धा घंटा पाहिला जातो. 8 दिवस रामाचा आणि 7 दिवस रामायण असलं आपलं की तेव्हा. आता हे काय चालू आहे आपलं? श्रीमद देवी भागवत चालू आहे. आणि नंतर दशरथ राजे आल्यानंतर दशरथ राजांना कैकेयीने सांगितलं. दशरथ राजांनी विनंती केल्यानंतर की माझं काही चुकलं का? म्हणे तुमचं कशाला चुकेल, माझंच चुकलं ना. म्हणे झालं काय? म्हणे तुम्ही मला 2 वर दिलेले अजून दिले नाही. म्हणे दिले, सांग. म्हणे वचन द्या. म्हणे वचनाचं काम नाही. प्राण गेला तरी रघुकुलामध्ये वचनाचं पालन केले जाते. रामाला नाही भरताला राज्यावर बसवा, काही हरकत नाही, भरतही माझा पुत्र आहे, आनंद आहे. दुसरा वर मान. म्हणजे रामाला 14 वर्ष करता वनवासामध्ये पाठवा. तेव्हा मात्र अंतकरणाचे तुकडे झाले, मूर्छेतून खाली पडले दशरथ राजे. राम 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 म्हणायला लागले. रामचंद्रांना त्या ठिकाणी दशरथ राजाने सुमंतला पाठवणं आणि रामचंद्र त्या ठिकाणी बोलवल्यानंतर रामचंद्रांना सांगितलं दशरथ राजाने की तुझ्या आईचं कैकेयी मातेचं असं मत आहे की तू 14 वर्षाकरता वनवासामध्ये जावं आणि भरताने राज्य सांभाळावं. रामचंद्र सुद्धा आनंदामध्ये नाचायला लागले की भरतही माझा बंधू आहे, आनंद आहे. आणि भरतासारखा जर राज्य करणारा जर होत असेल, भरतासारखा राजा होणारा असेल, मला आनंद आहे. नाहीतरी भरत शब्दाचा अर्थच आहे सर्वांचं भरण पोषण करणारा. आणि माझ्या कैकेयी मातेने मला 14 वर्षे वनवासामध्ये नाही तर मला तप करायची संधी दिली. कारण तप जर करायचं असेल तर कुठं जावं लागते? वनामध्येच ना. महालामध्ये तप नाही होत. तप जर करायचं असेल तर रानामध्ये जायची गरज आहे. आणि माझ्या कैकेयी मातेने मला 14 वर्ष करता आणि वनवासामध्ये नाही मला तप करायची संधी दिली. आणि त्यावेळेला सर्वांनी ते वनवासाची तयारी करायला सुरुवात केली. सीतामातेने सुद्धा हट्ट धरला. रामचंद्राने समजून सांगितलं, सीतामाता ऐकायला तयार नाही. फार मोठा संवाद आहे रामकथेमध्ये, पण देवी भागवतामध्ये थोडक्यात आलेलं आहे चरित्र आहे. सीतामातेने रामचंद्रांना सांगितलं, नदी किती मोठी असेल त्या नदीला जर पाणी नसेल तर काही किंमत नाही, तसं तुमच्याशिवाय माझ्या जीवनाला काही किंमत नाही. किती देह सुंदर जर असेल आणि त्या देहाला काही शिचच नाही, काय उपयोग आहे? तुमच्याशिवाय मी अलंकार परिधान करणं म्हणजे दगड बांधल्यासारखं आहे गड्यामध्ये.
तुमच्याशिवाय मी या महालामध्ये राहणं म्हणजे या ठिकाणी मला स्वर्ग सुख नाही, स्वर्ग सुख तुमच्या सोबत आहे, आता मला नरकवास आहे. प्राणच जर नसेल एखाद्या कुडीमध्ये, मग कुडी सुंदर असू द्या तुम्ही, पण प्राण नाही त्याच्यामध्ये, काय किंमत आहे? जीवीन दे दिवीन जीवीन दे दिवीन तैसे सम पुरुष बिन नारी, पुरुष बिन नारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, दरहुस दशरथ आजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, दरहुस दशरथ आजिर बिहारी. आणि रामचंद्र समजून सांगतात सीता मातेला, पण ऐकायला तयार नाही. नंतर परवानगी दिली. सीता मातेने वनवासाची तयारी केली. लक्ष्मणाने सांगितलं मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं सेवा करायला. लक्ष्मणा तुला सुमित्रा मातेची परवानगी घ्यावी लागेल. सुमित्रा मातेची परवानगी लक्ष्मणाने घेतली. त्यांनी सुद्धा तयारी केली वनवासाची. कौसल्या मातेला कळल्यानंतर कौसल्या माता आणि दाई मोकलून रडायला लागल्या. आणि कौसल्या माता रामचंद्रांना म्हणाल्या, अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा बना. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी केलेल्या ओव्या आहेत. भावार्थ रामायण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं. आणि त्याच्यामध्ये कौसल्या मातेने समोर हात केले आणि रामचंद्रांना सांगितलं, रामा अरे कदाचित आमचं काही चुकलं असेल ना तर आम्हाला माफ कर, पण वनवासामध्ये जाऊ नको. तुझ्या वडिलांचं आणि आज्ञेचं पालन जर तुला करायचं असेल तर एक दिवसाकरता जा आणि परत ये. अरे अयोध्या नगरी म्हणजे एक डोहा आहे. या डोहातलं पाणी म्हणजे तू आहे आणि आम्ही म्हणजे मासे आहेत. पाण्याशिवाय मासे किती दिवस जगतील? 1 महिना, 8 दिवस, 1 दिवस. जीवना वेगळी मासोडी तैसा तू का तळमळे. डोहीचे आटता जीवन तेवी तळमळती बीन. तेवी अयोध्येचे जन रामावीन तळमळती. तेवी अयोध्येचे जन रामावीन तळमळती. आणि रामचंद्रांना आणि कौसल्या मातेने सांगितलं, रामा अरे तू वनवासामध्ये गेल्यानंतर मला जर प्रेमाचा पाना आला तर मी कुणाला पाजावं? माझं आला प्रेम पाना कोणा पाजुरा गवा. बाळ माझा कैवल्य दाणी कोटे पेसील बाळा पाणी. कसा कोपला कैवल्य दानी परतून ये रे श्रीरामा. आणि समोर हात केले कौसल्या मातेने. आता देवाला सुद्धा राहत नाही. आणि रामचंद्र धावत आले कौसल्या मातेच्या भेटीमध्ये. आणि कशी तरी समजूत घातली कौसल्या मातेची. आणि वनवासाची तयारी केल्यानंतर
राजवस्त्र उतरून ठेवले, राज अलंकार उतरून ठेवले. तिघांनी वलकल्ल परिधान केले, जटा बांधल्या. त्या जटांमध्ये वट वृक्षाचा चीक टाकला की आता 14 वर्षाकरता या बालांची सजावट सुद्धा नाही करायची. याचं नाव खरं वनवास आहे. आणि पायामध्ये काहीच नाही खळाव त्यांचे, तिघांचे नाही. राजा होणारा होता, लक्षात घ्या तुम्ही. जे पावलं सिंहासनावरती चढणारे होते ते पावलं वनवासात निघाले. काही सांगता येत नाही माणसाच्या जीवनामध्ये का कोणता कल बदलेल तर. आणि नंतर सर्व वनवासाची तयारी करतात. अयोध्येचे लोक सुद्धा रथाला आडवे होतात की आम्हाला सुद्धा वनवासामध्ये यायचं आहे. सर्वांनी विनंती केली प्रभू रामचंद्रांची. नाझा रे ओ रामा हमें छोड़कर नाझा रे ओ रामा अवध नगरी रो रही है, रो रही कौसल्या मैया. या ठिकाणी सर्व रडतात, गायी सुद्धा रडतात. आणि अयोध्येचे लोक सुद्धा त्या ठिकाणी रामचंद्रांच्या सोबत निघाले. हट्ट धरला. नंतर तमसा नदीच्या किनारी झोपी गेले. त्यांना झोपेमध्ये ठेवलं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाता, सुमंत आणि गंगेच्या किनारी जातात. गंगेच्या किनारी गेल्यानंतर त्या गंगेमध्ये एकच नाव आहे त्या ठिकाणी, तो केवट. आणि रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी गेल्यानंतर केवट पास सुद्धा नाही यांच्याकडं. कारण केवटाला माहिती आहे की गंगा जर पार करायची म्हटलं ना तर आता आपली एकच नाव आहे इथं, दुसरी नावच नाही. म्हणजे देवाला आपल्या म्हटल्याप्रमाणे चालावं लागेल. हा, दुसरी नावच नाही. आता दुसऱ्या नावा कुठं गेल्या याचं कारण आहे रामकथेमध्ये सुंदर. एकच नाव काय सुंदर आहे चिंतन. पण त्याच्याकरता सविस्तर रामकथा पाहिजे, मग बारीक बारीक चालते. आणि रामचंद्र त्या केवटाला म्हणतात, केवट तू कर दे पार ला दे तेरी ना बदली. तब केवट ने कहा, भगवान हमने आपके चरणों की महिमा सुनी है. आपके चरण रज लगने से पत्थर की नारी बन गई. ये तो हमारी लकड़ी की नैया है. अगर हमारी इस लकड़ी की नैया की अगर नारी बन गई तो हम 2-2 बीवियों को कैसे पालेंगे, और यह हमारा पेट भरने का साधन भी चला जाएगा. केवटाने प्रभू रामचंद्रांना आणि त्या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगितलं, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, दुलो चरणों को आगे बढ़ा दीजिए. काम दोनों के भगवानी सबर जाए. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की तुम्हारे चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. आणि केवटाने सांगितलं देवाला की देवा, तुमच्या रजकणापासून आणि त्या दगडाची श्री झाली आम्ही ऐकलेलं आहे. हा, अहिल्या, आणि आमच्या नावेला जर तुमच्या रजकण लागले तर याची श्री होईल. मग त्याकरता एक करा, तुम्ही मला चरण प्रक्षालन करायची आज्ञा करा. माझंही काम होईल आणि तुमचंही काम होईल. मग मी तुम्हाला नावेमध्ये घेणार. चरण प्रक्षालन केले, नावेमध्ये बसले आणि नाव निघाली. त्यावेळेला नाव
गंगेमध्ये चालत असताना त्या केवट आणि त्या गंगा मातेला सुद्धा विनंती केली की माते तुझं जीवन गतिमान आहे, हा प्रभावी आहे, आणि माझ्या नावेमध्ये प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण आहे, तू धीरे व्हा माते थोडं, कारण त्यांना त्रास होता कामा नये. मेरी नैया में लक्ष्मण राम कि गंगा मैया धीरे बहो, मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो, मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो, मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो. धीरे बहो री मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो, धीरे बहो री मैया धीरे बहो, धीरे बहो रे मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम की गंगा मैया धीरे बहो, मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो, गंगा मैया धीरे बहो, गंगा मैया धीरे बहो. आणि गंगा माता धीरी व्हायला लागली आणि नाव निघाले. हा केवट की नाव चले चले रे चले, केवट की नाव चले निघाले. बराचसा प्रसंग आहे, जवळजवळ म्हटलं तर 1.5 घंट्याचा प्रसंग आहे नावेचा. एवढा संवाद आहे प्रभू रामचंद्र केवट लक्ष्मण, फार मोठा संवाद आहे. आता एवढं पाहायला आपल्याला वेळ नाही, आपल्याला म्हणजे 1 घंट्यामध्ये पूर्ण प्रसंग पाहायचा आहे ना. आणि नंतर नाव निघाली, पैल तीराला गेली, आणि पैल तीराला गेल्यानंतर पुढे तो अंगठीचा प्रसंग आहे. केवटाने अंगठी घेतली नाही वगैरे, रामचंद्रांकडे ती अंगठी परत केली, आणि 2 समान नंद्यावाले एकमेकांकडून काही घेत नाही. फार मोठा संवाद आहे. आणि नंतर तिथून निघाले. 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले. भारद्वाज मुनींना विचारलं मला जाण्याचा मार्ग सांगा, वाल्मिकांना विचारलं मला राहण्याचं ठिकाण सांगा, आणि अगस्त्य मुनींना विचारलं मला राक्षस मारायचे मंत्र सांगा. चित्रकूट पर्वतावरती जातात आणि त्या ठिकाणी 2 सुंदर कुटिया बनवल्यानंतर राहायला लागले. इकडं दशरथ राजाचा अंतकाळ प्रसंग आहे. सुमित्रा माता आणि कौसल्या त्या ठिकाणी सती जायला निघाल्या. भरताने जाऊ दिलं नाही, तुम्ही सती जाऊ नका, रामचंद्रांची तुम्हाला भेट करून देणार. आणि दशरथ राजाचा अंतकाळ प्रसंग त्या ठिकाणी तेलाच्या नायेमध्ये बरं का दशरथ राजांच्या देहाला ठेवण्यात आलं होतं. जसा शाप दिला होता की नाही श्रावणाच्या आईवडिलांनी, आज जसा आम्ही प्राण सोडताना आमचा पुत्र नाही, तसं तुझ्याही मुखामध्ये पाणी टाकायला तुझा एकही पुत्र राहणार नाही. राम लक्ष्मण वनवासामध्ये आले आणि भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले, युधाचिताच्या घरी. एकही मुलगा नव्हता दशरथ राजांच्या जवळ. आणि ज्या वेळेला भरत शत्रुघ्नाला घ्यायला गेले आणि रथामध्ये घेऊन आल्यानंतर पाहिलं तर त्या अयोध्या नगरीमध्ये त्यांच्याकडे कोणी व्यवस्थित पाहत नाही, सगळे रागामध्ये पाहतात. भरताने बोलण्याचे प्रयत्न केले, विचारण्याचे प्रयत्न केले, पण तरी कोणी सांगायला तयार नाही. पण राग आहे सर्वांच्या मनामध्ये की याच्यामुळे, याच्या आईमुळे आमच्या रामाला वनवासामध्ये जावं लागलं. सर्व वातावरण असं का असेल, कोण सांगेल? मग कैकेयीच्या महालात गेलं. कैकेयीच्या महालात जाण्याचं कारण आहे रामचंद्र सतत कैकेयीच्या महालामध्ये राहायचे म्हणून, आई म्हणून नाही. आणि कैकेयीच्या महालामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भरताने विचारलं की माते, या ठिकाणी माझ्याशी कोणी का बोलत नाही? सर्व माझ्याकडे क्रोधाने का पाहतात? काय कारण आहे? त्यावेळेला कैकेयीने आनंदात हसून सांगायला सुरुवात केली, देख भरत, तेरे जाने के बाद यह सब बात बिगड़ गई थी बेटे, लेकिन मैंने वो बात संभाल ली. कौन सी बात मैया? तेरे पिताजी राम को राजगद्दी पे बिठाने वाले थे, राज तिलक करने वाले थे. ये तो अच्छी बात है ना भैया. अगर मेरे राम राजा बन जाते तो राम राज तो आता ना भैया, सबके जीवन में शांति तो आती ना भैया, सुख तो आता ना भैया, समाधान तो आता ना भैया. ये तो अच्छी बात है, बिगड़ने वाली बात नहीं, अच्छी बात है. तो आपने क्या किया?
मैंने 14 बरस के लिए राम को वनवास दे दिया और तेरे लिए तेरे पिताजी से राजगद्दी मागे. त्यावेळेला भरताने त्या ठिकाणी आणि आईला सांगितलं की कैकेयी तू आई म्हणायच्या लायकीची नाही. अगं माझ्या रामाला 14 वर्षाकरता तू वनवासामध्ये पाठवलं ना, अगं तू आई होण्याच्या लायकीची नाही. मी तुला आजपासून आई सुद्धा बनणार नाही प्रतिज्ञा केली. नंतर दुःख आलं तिच्या जीवनामध्ये, पश्चाताप झाला. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप काही कामाचा नाही. पश्चातापाची पाळी जीवनातच येणार नाही माणसाने, म्हणून त्या ठिकाणी विचार करून करून पाऊल टाकावा. सतत विचार करावा, चांगला विचार, सारखा आहे असारखा याचा विचार करा, है की नाही. कारण विचार वाचूनही न पाहावे समाधान, म्हणून विचारपूर्वक पाऊल टाका माणसाने. पश्चातापाची वेळ जीवनात येत नाही. आणि नंतर पुढे भरत आणि रामचंद्रांची भेट आहे. आणि भरताने विनंती केली रामचंद्रांना की तुम्ही अयोध्या नगरीमध्ये चला. रामचंद्र म्हणतात की आता सिंहासन तुला सांभाळायचं आहे. पण रामचंद्रांच्या पायातील खळाऊ घेतला भरताने आणि भरत निघाले. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. सरी पे कड़ाऊ सर पे कड़ाऊ, आंख में पानी आंखों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. आणि अयोध्या नगरीच्या सिंहासनावरती तो खळाऊ ठेवला. राज्य चालायला लागलं. भरत राज्यावरती बसलेला दिसतोय, पण भरताचा आणि राज्याचा काही संबंध नाही. चंपा नावाच्या फुलावरती जसा भुंगा बसलेला दिसतो, पण त्या भुंगा त्या चंपा नावाच्या फुलाला स्पर्श करत नाही. कारण ते फुल म्हणजे राधा आहे आणि भवर हा हरीचा दास आहे, स्पर्श करत नाही. तसा सिंहासनाचा आणि भरताचा काही संबंध नाही. नंदीग्रामला गेले, त्या ठिकाणी आश्रम बनवले, तिथं राहायला लागले. आणि प्रसंग असा आहे, चित्रकूट पर्वत सोडला रामचंद्र प्रभू लक्ष्मणा आणि सीतामातेने. पंचवटीकडे निघाले. मध्ये अत्री मुनी अनुसया माता यांच्या आश्रमामध्ये वार्तालाप झाला, निघाले. पंचवटीमध्ये आल्यानंतर राहायला लागल्यानंतर शूर्पणखा आली. आणि शूर्पणखा आल्यानंतर शूर्पणखा आकाश मार्गाने जात असताना रामचंद्राकडे पाहिलं, लक्ष्मणाकडे पाहिलं आणि मनामध्ये तिने विचार केला की आपल्या करताच्या दोघांना पाठवलेले, या दोघांमध्ये एकाशी विवाह आपल्याला करायचा आहे. तिने सुंदर रूप धारण केले. लक्ष्मणाला रामचंद्राने सांगितल्यानंतर नाक कान छेदन केले. सर्व प्रसंग तुम्हाला माहिती आहे. गेरू सारखा रंग आला तिच्या रक्ताचा त्या ठिकाणी. नंतर तिने जाऊन रावणाला सांगितले. आणि रावणाला जाऊन सांगितल्यानंतर की रावणा, अरे 2 पुरुष आहेत, त्यांच्यासोबत एक स्त्री आहे, सुंदर आहे, लंकेची राणी शोभणार. रावणाने प्रतिज्ञा केली की त्या स्त्रीला मी लंकेची राणी करणार. 80,000 पत्न्या होत्या आणि तिला मी या ठिकाणी आणणार आणि लंकेची राणी करणार. मग आता मदतीसाठी कुणाला तरी घ्यावं. मारीच मामाकडे गेलो. मारीच मामाला सांगितलं, मामा रामाची पत्नी पळवायला मला मदत करायची आहे तुम्हाला. त्यावेळेला मारीच मामाने सांगितलं, रावणा सर्वांचा नांद कर, पण त्याचा नांद करू नको. अरे एक वेळ मी त्या विश्वामित्रांचा यज्ञ मोडायला गेलो तर त्याने मला बिना टोकाचा बाण मारला तर 7 समुद्र पार येऊन पडलो. आता है की नाही, बिनु फरे बाण राम ते ही मार, शत जो जन गा सागर पर, सागरी पार. 7 समुद्र पार येऊन पडलो ना. आता त्याची पत्नी पडवायला मदत केली तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. रावणाने सांगितलं, मामा जर मला मदत केली तर रामाच्या हातून मरण, आणि मला नाही मदत केली माझ्या हातून मरण. तुम्हाला कुणाच्या हातून मरायचंय? त्यावेळेला मारीच मामाने विचार केला की या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं चांगलं. या दुष्टाच्या हातून
मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं चांगलं. सज्जन माणसाच्या घरी गेल्यानंतर, त्यांच्या सोबत गेल्यानंतर उपाशी राहिलं तरी चांगले. सज्जन माणसाच्या सोबत उपवास झाला तरी चालते, म्हणजे उपवासी राहायची वेळ आली तरी चालते, पण दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या घरचं अरे बळजबरीने अन्न मागावं. नाही मिळालं अन्न, कदाचित वेळेवर तयार नसेल तर पाणी जरी पिलं तरी चालते. सज्जना घरीचे अन्न बडेची घ्यावी मागून, न मिळे जरी अन्न तरी उदकची प्राशेन. सुंदर भव्य. तसं या ठिकाणी या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे. कारण देवाच्या हातून जो मरतो ना तो मुक्त होतो. हा, याच्या हातून मरण्यापेक्षा त्याच्या हातून मेलेलं चांगलं. स्वर्ण मृग होतात मारीचे मामा, सीतामातीने पाहिलं. आता आई भगवती ही आदिशक्ती आहे. कशा करता आलं सीतामातेचं चरित्र? कारण तशी प्रतिज्ञा केली होती की रावणा, मी तुझ्या मरणाचं कारण बनेल. आई भगवतीने उंच शिखरावरती प्रतिज्ञा केली होती, पण ते त्यागला होता. ते शिखर म्हणजे कोणतं? आपण जातो ना वैष्णव देवीला, ते वैष्णव देवी आहे. ती कुमारिका कोणती? रावणाने स्पर्श केला होता तिला त्या टाइमाचं चिंतन. तिथं आपण जातो कुठं? हा, ते शिखर म्हणजे कोणतं? हा, ते माता म्हणजे वैष्णव देवी. आपण तीर्थयात्रेला जातो ना मामा. हा, तर त्यावेळेला ती माता म्हणजे ते कुमारिका रावणाने स्पर्श केला होता. तिने सांगितलं होतं मला स्पर्श करू नको, आणि हात पकडल्यानंतर आणि प्रतिज्ञा केली की रावणा, मी तुझ्या मरणाचं कारण बनेल. आणि तेच म्हणजे कोण झाली? तेच झाली सीतामाता. आणि सीतामातेने त्या मृगाला पाहिलं. कोणत्या? स्वर्ण मृगाला. झाली समजा रावणाच्या मृत्यूला सुरुवात झाली. इथून सुरुवात झाली. हा, कारण सीतामातेला लंकेची राणी करणार त्याने प्रतिज्ञा ती केली, आणि तिने प्रतिज्ञा केली की मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. एक म्हण आहे, जब गिदड़ की मौत आती है तो वो शेर की तरफ भागता है की नाही? हा, म्हणजे सीतामातेचं हरण करण्याची त्याला काय झाली? इच्छा झाली. हा, इथून सुरुवात झाली. स्वर्ण मृग झालं आणि सीतामातेने त्या मृगाचा बरं का इथं प्रसंग. चला पुढे. आता सीतामातेला कळणार नाही का की सोन्याचं हरण राहत नाही म्हणून? हा, आहे की नाही? आपल्याला जर कळतं समजा की सोन्याचं हरण राहू शकत नाही. समजा आता सोन्याचं हरण जर आलं 40-50 किलोचं मंडपात, तर काय करसान? हा, त्यांकडे आहे की नाही? 40-50 किलोचं सोन्याचं हरण आलं तर तुमचं जाऊ दे, मी साधी उडी मारतो. आहे की नाही? मी पाहिलं म्हणून आधी. हा, सोन्याचं हरण राहत नाही, चरायला येऊ शकत नाही, आपल्याला कळतं. पण सीतामातेच्या चरित्रामध्ये आई भगवती आहे ना, तिला कळणार नाही. पण सीतामातेला सांगायचं आहे, मी आई भगवती जरी असेल, आदिशक्ती जरी असेल, जगत जननी असेल, पण मी मानव देहामध्ये आले ना, तर मानव देहामध्ये आल्यानंतर हा मोह निर्माण होतो. हे जे दिसतं नाही सर्व हे सोन्याचं हरणच आहे. कोणतं? हे जे दिसतंय आहे की नाही, हे सोन्याचं हरणच आहे. हे माझं, ते माझं. हा, हे सोन्याचं हरणच आहे एक. म्हणजे जे सत्य नाही. हा, आहे की नाही? हा, सत्य नाही पण दिसतंय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीत येईल आहे की नाही? हा, गारुड्याच्या खेळासारखं आहे. गारुड्याचा खेळ सत्य थोडी राहतो. पाण्यावरती आलेला बुडबुडा सत्य आहे का? नाही ना. मला एक सांगा, आभराची सावली आहे. हा, उन्हाळा आहे ना, आभराची सावली आली. मग आपण विचार केला की चला बा त्या सावलीमध्ये जरा बसू 5-10 मिनिटं. हा, किती टाइम थांबता येईल? हा, आभराची सावली काही सत्य आहे? नाही 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 नाही, आता आहे नाही, तसं आहे नाही. हे दिसणं वेगळं आहे की नाही? हा, तो दिसत नाही तो सत्य आहे. हे दिसतंय काय आहे की नाही? हे सोन्याचं हे एक हरणच आहे. ही माया आहे की नाही? चला, आणि मारीच मामाच्या पाठीमागे रामचंद्र जातात.
नंतर रामचंद्रांनी बाण मारला, लक्ष्मणाला आवाज दिला रामचंद्रांच्या आवाजामध्ये त्या मारीची मामाने. सीता माताने त्या ठिकाणी सांगितलं रामचंद्र संकटात आहे. लक्ष्मणाने सांगितलं माते, जो सर्व जगाचं संकट दूर करतो तो संकटात येऊ शकत नाही. पण लक्ष्मणाला सीतामाता 2 शब्दात बोलल्या, रामायणामध्ये वर्णन आहे. नंतर रामचंद्रांनी भात्यातून बाण काढला, रेष वडली तिथं, तर सांगितलं या रेषेच्या बाहेर जाऊ नका. आता लक्ष्मणाने रेष वडली म्हणजे चांगलं लक्षात घ्या, लक्ष्मण वैराग्य आहे, लक्ष्मण वैराग्य आहे. आणि त्या वैराग्याच्या रेषेच्या बाहेर कोणी जाऊ नये. जो त्या रेषेच्या बाहेर गेला, ज्याने ती रेष पार केली, समजा तो आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग माणसाने रेषेच्या आतच राहावं, आहे की नाही, मर्यादेच्या आत राहावं, हे आपल्याकरता शिकवण आहे. हो. आणि त्या ठिकाणी रावण साधूच्या रूपामध्ये आलेला आहे. भिक्षा मागितली, सीतामातेने वृक्षाच्या पानाच्या दोरावणामध्ये काही फलहार आणला. त्याने सांगितलं बरं का, मला भूक लागली आहे, काहीतरी द्या. सीतामातेने आणल्यानंतर ते आतमध्ये जायला लागलं पुढे, पण ती रेष वडली होती ना, आग्नीच्या ज्वाला निघाल्या. वैराग्याच्या रेषेच्या आत कामरूपी रावण, क्रोधरूपी रावण, लोभरूपी रावण येऊ शकत नाही. रेषेच्या आत फक्त सीता रेषेच्या बाहेर जायला नको पाहिजे, हे की नाही. आणि रावणाने विचार केला की आपण आतमध्ये जर गेलो तर भस्मसात होणार. मग त्याने सीतामातेला सांगितलं तुम्ही बाहेर या, म्हणे मी येऊ शकत नाही. मग त्याने लोटांगणी घ्यायला सुरुवात केली, नाटक, माझा प्राण जाणार, तुमचं सत्वारण होईल वगैरे वगैरे. सीतामाता बाहेर आल्या, त्याने खरं स्वरूप प्रगट केलं आणि पुष्पक विमानामध्ये टाकलं. आता पुष्पक विमानामध्ये रावणाने सीतेला टाकलं. 6 वर्षाच्या वयात असणारी सीता, जो धनुष्य कुणाकुणही उचलला गेला नाही, रावणाकडून सुद्धा नाही, रावण सुद्धा होता ना तिथं, तो धनुष्य रावणाकडून सुद्धा उचलला जात नाही. तो धनुष्य सीतेने 6 वर्षाच्या वयात एका हाताने उचलला होता. मग शक्ती रावणाची जास्त का सीतेची? सरळ सरळ आहे ना. आणि सीता मातेला त्याने उचलून विमानात टाकलं, हे कसं शक्य आहे? अहो, जेव्हा वनवासाची तयारी केली रामचंद्रांनी, वनवासात निघाले, त्याच वेळेला सीता मातेला अग्नीच्या स्वाधीन केली प्रभू रामचंद्रांनी. आणि सीतेची छाया फक्त घेतलेली आहे सोबत, जे टाकली ते छाया टाकली, सीता नाही. आणि अग्नी परीक्षा नाही घेतली होती रामचंद्रांनी, अग्नीच्या स्वाधीन केलेली सीता माता परत घेतली होती. सांगणारे बी व्यवस्थित सांगत नाही, ऐकणारे बी व्यवस्थित ऐकत नाही. एक म्हणे राम जर देव होता तर मग पत्नीची परीक्षा कशी काय घेतली? अग्नी परीक्षा. अरे अग्नी परीक्षा घेतलीच नाही, सीता अग्नीच्या स्वाधीन केलेली होती ना, ती परत घेतली. 14 वर्ष माझ्या सीतेचा तुम्ही सांभाळ करा, तुमच्याजवळ सुरक्षित ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी सीता तिथं सोपवली, तशी आई घेतली होती. पण प्रसंग आहे. आणि सीता मातेला पुष्पक विमानामध्ये टाकल्यानंतर, आकाश मार्गाने विमान निघाल्यानंतर जटायू आला. जटायू आक्रोश करून सीता माता रडत असताना, आणि जटायू आल्यानंतर जटायू भारी पडला रावणाला. भगवान परमात्म्याचा भक्त भारी पडतो केव्हाही विकारांवरती. आणि रावणाला कळलं की आपल्याला जिवंत नाही ठेवणार. त्याने कपट केलं, म्हणे मी माझं मरण तुला सांगतो, तू तुझं मरण सांग. जटायूने सांगितलं माझं मरण माझ्या पंखामध्ये, तुमचं मरण म्हणजे पायाच्या अंगठामध्ये. खोटं बोललं ते. जटायूने त्याच्या पायाच्या अंगठ्यावर झडप घातली, त्या दुष्टाने दोन्ही पंख छेदन केले. आणि वाढलेलं वृक्षाचं पान वावटळ म्हणजे जसं आकाशामध्ये जावं आणि धीरे धीरे ते वावटळचं मध्ये पान कसं वृक्षाचं खाली खाली यावं, तसा तो जटायू खाली खाली यायला लागला आणि रक्ताच्या थोरड्यामध्ये पडला जटायू. काटे से पंख परागत धर, काटे से पंख परागत धरनी, 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 काटे से पंख
समीरी राम करी अद्भुत करणी समीर राम करी अद्भुत करणी अद्भुत करणी अद्भुत करणी मंगल भवन अमंगल हारी करहु सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. आणि रक्ताच्या थारोड्यामध्ये पडला ना जटायू. आणि त्यावेळेला सीता मातेच्या शोधामध्ये राम लक्ष्मण त्या ठिकाणी पर्णकुटीच्या जवळ येतात. हाय सीते धावा करतात त्या ठिकाणी. विरह व्यथासे व्यतीत द्रवित हो बन बन भटकेरा बन बन भटकेरा. अपनी सिया को प्राण पिया को पग पग ढूंढेरा. विरह व्यथा से व्यतीत द्रवित हो बन बन भटकेरा बन बन भटकेरा बन बन भटकेरा बन बन भटकेरा. कुंजन माहिना सरिता तीरे विरह विकल रघुवीर धीरे. हे खग मृग है मधुकर सेनी तुम देखी सीता मृग नैनी. वृक्षलता से जासे तासे पूछत डोलेरा. विरह व्यथा से व्यथित द्रवित हो वन वन भटकेरा वन वन भटकेरा. रामचंद्र प्रभू लक्ष्मण आणि पंचवटीमध्ये त्या ठिकाणी सीतामाता आणि सीतामातेला शोधायला आल्यानंतर हाय सीते म्हणून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू सीतेसाठी रडतही आहे असं वर्णन नाही. लक्ष्मणही शोधतात, रामचंद्रही शोधत आहे. शोधत शोधत आले आणि त्यांच्या कानावरती ध्वनी आला राम राम राम. आणि येऊन पाहिलं तर रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला जटायू. आणि जटाईच्या जवळ गेले रामचंद्रन. जटाईला विचारले की तुमची अवस्था कुणी केली? रावणाने. सीतेचं हरण केलं त्याने. मी त्याचा वध केला असता, सीतेची सोडवण केली असते, पण त्याने माझ्याशी कपट केलं. आणि नंतर पुढे रामचंद्र आणि त्या जटाईला म्हणतात तुम्हाला जिवंत करायचं तुम्हाला. आता त्या भानगडीत पडू नका देवा. कारण पक्षी असताना सुद्धा तुमची मांडी मला मिळाली. जी मांडी अयोध्या नगरीच्या दशरथाला मिळाली नाही शेवटच्या टायमाला, ती मांडी तुमची मला मिळाली. हा परत माझ्या जीवनात योग येणार नाही. शेवटच्या टायमाला मुखामध्ये पाणी टाकायला दशरथ राजाला सुद्धा तुम्ही मिळाली नाही, आणि एका पक्षाच्या मुखामध्ये पाणी टाकण्यासाठी तुम्ही आला. दशरथ राजाला शेवटच्या टायमाला तुमच्याकडे पाहायला मिळालं नाही, पण तुम्हाला त्यांच्याकडे पाहायला मिळालं नाही. पण तो योग माझ्या जीवनामध्ये, हा मला योग घालवायचा नाही. आता माझा फक्त स्वीकार करा देवा. आणि प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती आणि प्राण सोडला त्या जटायूने. जसं पुत्र आणि पित्याची विधी करतो त्या पद्धतीने जटायूची विधी केली राम लक्ष्मणाने.
और रामायणामध्ये पक्षी सुद्धा भाग्यवान वाटले गेले, कारण पक्ष्यांमध्ये सुद्धा माणुसकी होते. एका स्त्रीचं रक्षण करता करता प्राण गमवला पक्ष्याने. आता माणसं सुद्धा स्त्रीचं रक्षण करत नाही. रामायणामध्ये तर राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होते. रावणाच्या लंकेमध्ये पूर्ण राक्षस असतील, पण तिथं एक सीतामातेला मुलीसारखा जीव लावणारी म्हणजे जटा मिळाली. आणि रामचंद्र लक्ष्मण आणि पुढे निघाल्यानंतर शबरी मातेचा प्रसंग आहे. भिल्लकुडामध्ये जन्माला आलेली शबरी माता, शबर राजाची कन्या, त्या जंगलाचा राजा शबर. आणि शबरीचा बालविवाह आहे आणि तिच्या विवाहामध्ये 5 बोकळ बांधले अंगणामध्ये. शबरीने विचारले, बोकळ कशा करता? म्हणजे तुझा विवाह येऊ द्या. यांची पंगत आहे. शबरीने विचार केला की एकट्याच्या सुखा करता 5 जीव जर जात असतील तर हे कशाला लग्न करायचं. झोपडी सोडली, निघून गेली शबरी माता. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा केली. रात्रीला आश्रमाची सेवा करायची. रांगोळ्या वगैरे त्या ठिकाणी काढायची, पुष्पवृष्टी टाकायची करायची बघा, म्हणजे वाटेमध्ये पुष्प टाकायची मातंग ऋषींच्या. त्या ठिकाणी सळा समार्जन करायची. आणि दिवस निघल्यानंतर वृक्षावरती जाऊन बसायचे. एक दिवस मातंग ऋषींच्या लक्षात आल्यानंतर मातंग ऋषी समोर उभे राहिले. सांगितलं, शबर कोण आहे, तुझं नाव काय? म्हणे शबरी. चोरून का सेवा केली? म्हणे तुम्ही रागवणार म्हणून. मातंग ऋषींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की शबरी, अगं तुझ्यासारखा भाव, तुझ्यासारखा विश्वास ज्या ठिकाणी आहे, भीती बाळगण्याची गरज नाही. संताची या पायी हा माझा विश्वास. माझ्या वाटेत फुलं टाकले, माझ्या आश्रमाची सेवा केली. जा बेटा, तुला राम भेटायला येईल. रामचंद्रांचा अवतार सुद्धा झालेला नव्हता तेव्हा. रामचंद्रांच्या अवताराच्या आधी सांगितलं मातंग ऋषींनी की तुला राम भेटायला येणार. शबरीने विचारलं की राम जर मला भेटायला आले ना तर मी त्यांना ओळखायचं कसं? तेव्हा शबरी मातेला मातंग ऋषींनी सांगितलं होतं की शबरी, तुझ्या झोपडीमध्ये जोही पुरुष येईल ना तो रामच येणार. रामाशिवाय दुसरा पुरुष तुझ्या झोपडीत येणार नाही. आणि तेव्हापासून शबरी माता बालपणापासून रामचंद्रांची वाट पाहत आहे. बोर जमा करते, बोर चाकते, आंबट लागले की फेकलं, गोड लागले की ठेवलं. सायंकाळपर्यंत जर रामचंद्र नाही आले तर सर्व बोर फेकून द्यायची, खायची नाही. अहो, आंबट बोर म्हणजे आसार, गोड बोर म्हणजे सार. बरं का? आसाराचा त्याग करावा, आसाराचा स्वीकार करावा. फलकट तो संसार, येते सार भगवंत. आसार गोष्टीचा त्याग केला शबरीने जीवनामध्ये. त्या सार तत्वाचा स्वीकार केला. सार काय असेल तर देवाचं नावच आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. किंवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सारा सार विचार करा उठावोटे. 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 नामदरा कंठी विठोबाचे. नामदरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. सार जर काय असेल तर देवाचं नाव सार आहे, भगवान परमात्मा सार आहे. आसार गोष्टीचा त्याग करावा. आंबट बोर म्हणजे आसार.
मंथन केल्यानंतर जे निघालं लोणी ते सार आहे, राहिलं ते ताक असार आहे. तसं या ठिकाणी संसारातील गोष्टी म्हणजे असारच आहे. आणि शबरी माता रामचंद्राची वाट पाहता पाहता आता पूर्ण म्हातारपणाला शबरीला जीर्ण झाला देह. आणि जटाईचा उद्धार केल्यानंतर रामचंद्र लक्ष्मण आणि झोपडीमध्ये गेले शबरी मातेच्या. आणि मातांग ऋषीचे शब्द आठवले की तुझ्या झोपडीमध्ये जोही पुरुष येईल तो रामच येणार, रामाशिवाय कोणी येणार नाही. शबरी मातेने ओळखले की हे माझे रामचंद्र आहेत. डोळ्यामध्ये अश्रू आले, पण आनंद अश्रू आहेत. उंच आसनावरती बसवले प्रभू रामचंद्रांना. आता शबरी मातेने विचार केला की देवाचे चरण प्रक्षालन करायचे तर भांड कोणतंही नाही आपल्याकडं. कोणताही संग्रह केला नाही शबरी मातेने. कंदमुळं खायची, गंगेवर पाणी प्यायची, झोपडीमध्ये साधना करायची, राम राम राम. आयुष्यभर साधना केली. जब मेरी राम जी का आवनी होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. राम आएंगे तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे 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 पैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. राम आएंगे तो मैं कलिया चूर्ण लाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी. मेरे जन्म की सब बात भूल जाएंगे, राम जी आएंगे, मेरे राम जी आएंगे. जब मेरे राम जी का
पावन हो। राम आएंगे मेरे राम आएंगे, राम आएंगे मेरे राम आएंगे। आज मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, आज मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे। राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे, राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे। राम जी आएंगे मेरे राम जी आएंगे। और मेरे राम जी आएंगे तो मैं क्या करूंगी? मेरे राम आएंगे, मातंग ऋषि ने, मेरे गुरुजी ने मुझे कहा है। तब से शबरी मैया राह देखती है राम की, और बेर लाती है और खट्टे फेंक देती है, और मीठी मीठी। और शबरी मैया ने कहा, जब मेरे राम जी आएंगे तो मैं क्या करूंगी? मेरे अंगना को मैं सजाऊंगा। और ताली बजाई जरा। राम आएंगे तो मैं अंगना सजाऊंगी, दीप जला के दीपावली मनाऊंगी, दीप जला के दीवाली मनाऊंगी, दीप जला के दीवाली मनाऊंगी। राम आएंगे तो मैं अंगना सजाऊंगी, दीप जला के दीपावली मनाऊंगी। शबरी मातेच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू लक्ष्मण उभे आहे। शबरी मातेने काय केले? बालपणापासून रामचंद्रांची आठवण केली, पाहिलं नाही रामचंद्रांना। राम आल्यानंतर मी काय काय करणार सर्व चिंतन, आणि एकदम रामचंद्र आल्यानंतर ते आनंद अश्रू व्हायला लागले। रामचंद्रांच्या चरणाच्या खाली हात घातले, मस्तक टेकवलं, आणि एवढ्या रडल्या शबरी माता आनंद अश्रू, आणि त्या आसवांनी चरण प्रक्षालन केले प्रभू रामचंद्रांनी। नंतर शबरी मातेने बोरं दिले, रामचंद्राने ती बोरं खाल्ली। लक्ष्मणाला दिले तर लक्ष्मणाने फेकून दिले, खाल्ले नाही। त्याचे कारण आहे, कारण रावणाचा पुत्र इंद्रजित त्याच्याच हातून मारणार आहे, जो 14 वर्ष पाणी सुद्धा पिणार नाही। लक्ष्मणाने विचार केला की आपण जर आता बोरं खाल्ले ना, इंद्रजित मरणार नाही। रामचंद्रांचा उपवास नाही 14 वर्ष, आणि आपलाच उपवास आहे, आणि त्याला मारण्यासाठी बोर सुद्धा खायचं नाही, म्हणून खाल्ले नाही। फेकल्यानंतर रामचंद्र मनामध्ये म्हणतात, लक्ष्मणा, आता जरी माझ्या शबरीच्या बोरांची तुला गरज वाटत नसेल, पण हेच बोर तुला पुढे वाचवतील, तेच म्हणजे संजीवनी। हा, जिथं तो बोरांचा द्रोण पडला ना, म्हणून त्याला द्रोणागिरी नाव पडले। जसं ऋषाचं मुख पडल्यानंतर ऋषिमुख पर्वत नाव पडले, तसं रामायणामध्ये खूप सुंदर भाग आहे, पण आपल्याला तो प्रसंगाकडे जायचं थोडक्यात। आणि नंतर शबरी मातेला नवविधा भक्तीचं महत्व समजून सांगतात रामचंद्र, आणि तिथून निघाले, ऋषिमुख पर्वतावरती येतात। हनुमंतराय त्या ठिकाणी सुग्रीव, नल, नील, जांबुवंत, अंगद वगैरे सर्वांची भेट झाली। वालीचा वध झाल्यानंतर
सुग्रीवाला त्या ठिकाणी किष्किंधा नगरीचा राजा बनवलं आणि अंगदाला आणि युवराज पदही दिलं. फार मोठा प्रसंग या ठिकाणी. दोघं भाऊ एकमेकाचे शत्रू का बनले होते याचं सुंदर कारण आहे रामकथेमध्ये. वाली आणि सुग्रीव. आणि रामचंद्रांनी सांगितलं होतं मी तुला तुझी पत्नी सोडवायला मदत करेल, तू मला माझी सीता सोडवायला मदत आणि शोधायला मदत कर. आणि नंतर पुढे सर्व वानर सेना घेऊन बरं का. आता पुढे रामचंद्र प्रभू सागराच्या किनारी जाणार वगैरे सुंदर प्रसंग आहे. पण त्या किष्किंधा नगरी आणि त्या पर्वतावर ते बरं का नारदांची भेट झाली राम आणि रामचंद्रांना. वानरांची भेट होण्याच्या आधीचा प्रसंग. आणि नारदांची भेट झाली आणि नारदांना प्रश्न केला रामचंद्रांनी की माझी सीता मला परत मिळण्यासाठी मी काय करावं, काय साधना करावी, कुणाची आराधना करावी. त्यावेळेला नारदांनी सांगायला सुरुवात केली प्रभू रामचंद्रांना की तुम्हाला जर तुमची सीता परत आणि मिळून घ्यायची असेल, रावणाचा वध जर करायचा असेल तर रावणाचा वध तुमच्यातून होऊ शकत नाही. आई भगवतीची साधना करा, तुम्ही तिची आराधना करा. तिच्या शक्तीमुळे होईल काय, तिने तिची शक्ती तुम्हाला दिल्यानंतर रावणाचा वध होईल. रावण एवढा सोपा नाही. आणि प्रभू रामचंद्रांना नारदांनी त्या मातेचं नवरात्र व्रत करावं हे सुद्धा सांगितलं. आणि तुम्ही हे नवरात्र व्रत केल्यानंतर, आई भगवतीची आराधना केल्यानंतर नक्कीच ते माता प्रसन्न होईल आणि आपली शक्ती तुम्हाला देणार. आणि त्यावेळेला आपण सुद्धा एक वेळ आईचा गजर करूया. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळाला ए भवानी गोंधळाला ए. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून कावड्याची माड, पायात बांधली चाड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबड. गळ्यात घालून कावड्याची माड, पायात बांधली चाड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबड. दग दग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भागतो उद्धार करणावाचा. सौख्य भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भागतो उद्धार करणावाचा. अधर्म निर्दाडून धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य दे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये.
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला आज कृपा करी आम्हावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आज गोंधळाला गोंधळ वाटला भवानी गोंधळाला गोंधळ वाटला भवानी गोंधळाला गोंधळ वाटला भवानी गोंधळाला गोंधळ वाटला भवानी गोंधळाला डोंगरीची अवन आईला सोसना गारबा डोंगरीची अवन आईला सोसना गारबा गार गार डोंगराची हवन आईला सोसना गारबा गार गार डोंगराची हवन आईला सोसना गारबा सोसना गरबा नाईला सोसना गरबा सोचना गरबा आईला सोचना गरबा सोसना गरबा आईला सोसना गरबा सोचना गरबा आईला सोसना गरबा गार 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 डोंगराची हवा नाईला सोसना गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा हळद फुलकू घेऊन याती काळूबाईला विनू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती हळद फुलकू घेऊन याती काळूबाईला विनू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईचा 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 मळवट बरे वाणाबाईला सोचन गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा सोचना गरबाईला सोचना गरबा सोसना गरबाईला सोसना गरबा सोचना गरबाईला सोचना गरबा सोसना गरबाईला सोसना गरबा गार 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 डोंगराची मन आईला सोचवला गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा गाडी वाजवा सर्व जोडी पातळ घेऊन याती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती जोडी पातळ घेऊन याती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती काळूबाईचा आईला सोचना गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा गार गार डोंगराची हवा नाईला सोसना गरबा
सतवर पावगे मला भवानी आई रोडगा बाईन तुला सत्वर पावगे मला गवानी रोटगा बाहीन तुला सतवर पावगे मला भवानी आई रोडगा बाईन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोटगा बाहीन तुला रोडगा बाईन तुला भवानी आई रोडगा बाईन तुला रोटगा बाहीन तुला भवानी आई रोटगा बाहीन तुला रोडगा बाईन तुला भवानी आई रोडगा बाईन तुला रोटगा बाहीन तुला भवानी आई रोटगा बाहीन तुला सतवर 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 पावगे मला भवानी आई रोडगा बाईन तुला पावगे मला भवानी आई रोटगा बाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोटगा बाहीन तुला जोगवा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन जोगबा मागेन आईचा जोगबा मागेन आणि प्रभू रामचंद्रांना आणि नारदांनी सांगितलं आणि नारदांनी सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्या आई भगवतीचा धावा करायला सुरुवात केली. नवरात्र व्रत केलं. प्रथम नवरात्र व्रत जर कोणी केलं असेल तर ते प्रभू रामचंद्रांनी केलं आणि खरतळ तप केलं. त्या ठिकाणी व्रत खरतळ केलं प्रभू रामचंद्रांनी. प्रथम आणि व्रत झालं असेल ना तर ते रामचंद्रांनी सुरुवात केली या नवरात्र व्रताची. आणि आई भगवतीने दर्शन दिलं प्रभू रामचंद्रांनी आणि आई भगवतीने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की चिंता करायची गरज नाही. रावण मारायला मी मदत करेन, सीता सोडवायला सुद्धा मी मदत करेन. आणि नंतर पुढे शतू वगैरे प्रसंग आहेत. हनुमंतराय जातात, सीतेचा शोध घेतात. सर्व प्रसंग. अशोक वाटिकेचा वध आणि ते विध्वंस वगैरे, विभीषण रामाची भेट, त्याच्यानंतर युद्धाला सुरुवात, त्या युद्धामध्ये इंद्रजिताचा वध, कुंभकर्णाचा वध वगैरे वगैरे. आणि नंतर रामचंद्रांना त्या आई भगवतीने आपली शक्ती दिली रावण मारायला. जर आई भगवतीने शक्ती दिली नसती, देवी भागवतातला प्रसंग आहे, रामायणातला नाही, तर कदाचित रावण वध करायला रामाला बरं का विलंब झाला असता. पण आई भगवतीने आपली शक्ती दिल्यानंतर त्या प्रभू रामचंद्रांनी त्या रावणाचा वध केला. आणि नंतर पुढे सीतामातेची सोडवण केली. अयोध्या नगरीमध्ये येतात, रामराज्य येतं आणि रामराज्य आल्यानंतर परत सीतामातेच्या जीवनामध्ये वनवास आहे, कुशलवचा जन्म आहे. आणि नंतर या धरती मातेने, आता हे धरती सुद्धा आदिशक्ती आहे की नाही? हा, जरा शक्ती आहे नाही, हा, हिला सुद्धा शक्ती म्हटलेलं आहे. आणि ही प्रकट झाली त्या ठिकाणी. सीतामातेला आपल्यामध्ये सामावून घेतलं. ते सर्व एकच आहे. सीता म्हटलं तरी तीच आहे, धरती म्हटलं तरी तीच आहे. तिचे अनेक रूप आहेत ना, जसा एक भगवान परमात्मा बरं का. हो, पण तो किती रूपाने नटलेला आहे की नाही? तो काय होत नाही. हा, तो वराह होतो, कश्यप होतो, मत्स्य होतो, हा, नरसिंह होतो, वामन होतो, राम परशुराम होतो, कृष्ण हुई होतो. तो काय होत नाही व, आहे की नाही? 24 अवतारामध्ये पहा, 24 अवतार राहू दे, 10 अवतार पहा. जसं ते निर्गुण निराकार ब्रह्म
कोणत्याही रूपामध्ये सगुण साकार होतं तशी ते शक्ती प्रत्येकामध्ये विराजमान आहे. तरी असो, आणि या ठिकाणी आपले सर्व सुरळीत काम आणि पूर्ण कामं आणि पार पडतील. त्या आई भगवतीची आपण कथा श्रवण करतोय, तिची साधना करतोय, तिचं व्रत करतोय आणि इथपर्यंत आपण आलो. उद्याच्या प्रसंगामध्ये आई भगवतीच्या आदरेने कृष्णावतार होणार. हा कृष्ण अवतार सुद्धा आई भगवतीचा अवतार आहे, कालिका अवतार. अवतार कोणता आहे? कालिका अवतार. पण या देवी भागवतामध्ये आपल्या ते आलेलं नाही प्रसंग, फक्त श्रीकृष्ण प्रसंग थोडक्यात आला. ते कशा करता ते उद्या पाहायला मिळेल. पण कालिका पुराण जे आहे, श्रीमद भागवत पुराण वेगळं देवीचं आणि कालिका पुराण वेगळं आहे. कालिका पुराण मध्ये वर्णन आहे की कृष्ण सुद्धा त्या कालीचा अवतार आहे. कालिका पुराणामध्ये काली पुराण जर हाती मिळतं इथं तुमच्या अकोल्यामध्ये, कदाचित घेऊन यायचं आणि पारायण करून घ्यायचं मामा, बरं का. अहो, कालिका पुराण सुद्धा खूप सुंदर आहे. कृष्ण सुद्धा त्या कालीचा अवतार सांगितला, बरं का. हो, आणि या ठिकाणी आपण ते ब्रह्म आणि शक्ती वेगळी नाही ना, पाहून गेलो ना आपण. माया म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे माया आहे की नाही. माया त्याची ब्रह्म आणि ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया तैसा परे. असो, जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. अहो, त्या शक्तीचं, त्या ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी व्यासांनी 18 पुराण केले आणि 18 उपपुराण केले. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी, गाता इतर संतांनी सुद्धा, आहे की नाही. 6 शास्त्र आहे, 18 पुराण, वेद, सर्व त्या ठिकाणी. पण त्या 2 गोष्टीचं वर्णन करतात, पण तरी होत नाही. एवढं अवघड आहे की नाही. त्या निर्गुण निराकार ब्रह्मा आणि त्या शक्तीचं वर्णन करत असताना एवढे थकले. या वेद सुद्धा तिथपर्यंत गेला नाही. वेदानाही नाही कळला अंत पार त्याचा, आणि कानडा आहे की नाही, कळूच शकत नाही. तरी असो, पण कसं तरी आपण या ठिकाणी वर्णन करावं आणि त्या ठिकाणी आई भगवतीची कृपा संपादन करावी. हे वाणी पवित्र करावी, टाळी वाजून हात पवित्र करावे, आहे की नाही. पावली करून पाय पवित्र करावे. दान धर्म करावा या ठिकाणी. कारण का, कुठं तरी त्या ठिकाणी थोडं जरी सेवा जीवनात घडली तरी फल मिळल्याशिवाय राहत नाही, हे तर नक्की आहे. इथपर्यंत आपण आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी आजच्या सेवेला पूर्णविराम. हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. करते हैं हम सब जय जयकार माँ की, जय जयकार माँ की. हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. माता की सत्ता से दुनिया चलती है, जो भी भक्ति करता झोली भरती है, जो भी भक्ति करता झोली भरती है. कृपा सब पर कर दी माता भवानी, माता भवानी. हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. जो भी देवी पुराण प्रेम से सुनता है, सच्चा भक्त माता वही कहलाता है, सच्चा भक्त माता वही कहलाता है. पापी भी तरता है ऐसी महिमा पुराण की, ऐसी महिमा पुराण की. हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. माता का महाउत्सव नवरात्रि होता है, नर नारिया दीप जलाते हैं, नर नारिया दीप जलाते. फूल उमलते यहाँ भक्ति रंगों की, भक्ति रंगों की. हम आरती करते देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. ईशन दास हाथ जोड़ता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है.
सागर पर करती महिमा सबकी नैया राम की हम आरती करते देवी पुराण की हम आरती करते देवी पुराण की हम आरती करते देवी पुराण की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वादिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव मन्ना सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणामेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं गिरिधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्बा माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव हर 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 जगदम्बा माता की श्यावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की उमापति महादेव की श्री संत गजानन महाराज की